गेली रे माझी. तुम्ही काय आता ते सांगा इतकं हवं. खुशी कसं काय झालं? नक्कीच ते ऑफिस वाले बरोबर काहीतरी उन्हाळ्यात गेलाच असताना. हे गंमत तू माझ्या पाठना कायम किरकिर करत राहतो. असा रोज 6 वाजता येतात आणि आज 10 कसे काय वाजले तुमका? ती गंमत त्याचं काय झालं ना, जेव्हा मी ऑफिसवरनं येत होते तेव्हा एका माणसाची 1000ची नोट रस्त्यावर पडली. मग तुम्ही काय ती शोधून दिली होता? नाही, मी त्याच्यावर पाय ठेवून तसंच उभं होतं. हा म्हणजे ते 1000 रुपये आता तुमच्याकडे असतं? होय माझ्याकडे. आणा बघूकडे ह्या का इथं 100ची नोटा तुमका 1000ची नोट लावलेली मा बाकीचे 900 वयात ते सांगा. कशाला डोक्याचा खबरा करतो, जाऊ दे ना. खरा काय का सांगा, नाही तर तुमका रामलालचा भोगाचा लागतला. आता रामलाल कोण? आपल्या वाडीतलं कुत्र. बाकीचे पैसे वयात ते सांगा आधी. अगो त्याचं काय झालं ना, जेव्हा मी ती 1000ची नोट उचलत होते तेव्हा माका एका पोरग्यान बघल्या आणि नाही लगन ते का मला सिनेमा घेऊन जाऊचा लागला आणि जास्त महाग नाही. बाजूच्या आमंत्रण हॉटेलमध्ये ते का चायनीजला घेऊन गेले आणि त्या बिचारा एकटा पण रात्रीचा घरात कसा जाता का म्हणून ते का मी माझ्या गाडीत सोडून येले. आणि तुका माहितीच आहे ना आपली गाडी कशी आहे ती. तुम्ही आपल्या गाडीबद्दल काय बोलाच नको, ती माझ्या बाबाशी लग्नात दिलेली असता. जाऊ दे, कशा किरकिर करतो होय ते घे ना 100 रुपये. आता माहिती आहे तुका भजी लय आवडतं म्हणून तुझ्या ती घेऊन गेले. वा का काय नका सांगा नको. त्या पर्यंत त्याला सिनेमा नेलास, जॉब नेलास आणि माका काय फक्त भजी का जाऊ दे. तुमचा त्या रोजचाच धरणा. त्याचा कसा आहे ना, लग्न झालेल्या माणसाची अवस्था महामंडळाच्या एसटी सारखी असतात. म्हणजे कशी दिवसभर किती जरी गावात झोळलास ना संध्याकाळी घराकडे जेव गोया. आता मी माझ्या घराचा काहीतरी मुक्कामाचा बघतोय. दिवस काय ग डबा झाला, मला ऑफिसला जाऊन वेळ होता. काय हो रात्री झोपेत काय मला बडबड होतास की काय? मी आणि झोपेत शक्यच नाही तर. हो तसा जा. नाही गो, मी तर रातभर जागोच होतोय. काय म्हणजे तुम्ही मला जागे म्हणी शिवाय घालीत होतास की काय? तुम्ही मला गाड्या माणसं जागे म्हणी म्हणत होतास की काय? होय म्हटलंय. मग काय झालं? मी तुमच्या घराच्या बाहेर काढलेलं. घर माझा त्या माझ्या बाबाशी दिलेला. बाहेर जाऊन दरवाजाच्या पाठीवर माझा नाव. अगे काय हे मी आणलेलं. खूप मी होतो दुकानाचं खर्च मी केलेलं. तू माझ्या मागणं किरकिर करू नको. माझ्या अंगाचं जानवर जागो झालं ना तुका लय महागात पड. तुमच्या अंगातला जनावर जरी जाग्यात आला तरी मला काय फरक पडणार नाही. कशा? कारण मी उंदरा घाबरतच नाही ना. काय हो कोणचं फोन येता? काय नाही मित्राचं. मग तो कट कसा करता? देव बघे इकडे. हाय गाणी, किती वेळा फोन केलाय तुका? उचललाच नाही. माझ्या मुलांसोबत बाजारात जायचा हा. सकाळी नको, संध्याकाळी 7ला हॉटेलात भेटायला. काय हो कोण होता या? माका नाही माहित. मला मेसेज कसले कोण आहे मानसी? माहित नाही चुका निघलो असेल. खरं सांगा काय तर आता. बघ त्याचं काय मावतच नाही ना. ही ना माझी शाळेतली मैत्रीण आहे. अगे बाई मैत्रीण कधीपासूनची? म्हणजे तुम्ही इतके दिवस माका धोको दिला असतं. ता काय नाही तुम्ही चालले बाहेर. माका आता इथं तुमच्या बरोबर राहतच नाही हा. योग्य मी चालले देवळा. तुम्ही आता किती पण काय नवस करा, मी काय परत येऊच नाही. मी नवस करत नाही, मी नवस फेडूक चाललोय. काय रे
आपलं पोपटलाल नाही अजून कसे हो. कोण रे? अरे स्वतः सिंगम समजता तो आपलं साहेब रे. नाम लियावर शैतान आहे. हे गण्या साहेबांचा चाय आण रे. मॅडम येतले हो. तुम्ही कशा काळजी करता? अरे काळजी म्हणजे काय? तुमचे असे हाल करेन असे हाल करेन तुला समजायचं नाही. खाऊ कैसून नाही श्वास कैसून घेऊ होतो. साहेब जरा प्रेमान बोला. कसे बायकोच काय माझी? बायकोचं नाव कसं घेतात मधी? मग तू घे ना. चांदीच्या ताटात सोन्याची वाटी. चांदीच्या ताटात सोन्याची वाटी त्यावर ठेवलं वांग. पिंकीचं नाव घेतो तुमच्या नानाची का? काय जाणार काय चालले काय वाटे? आता नेमकं त्या बायकोचं नाव घ्यायचं. वाटी. बायकोचं नाव वाटी. चढवाचं नाव काय चमच्याने क्लास ठेवतं. मॅडम कशा आहेत रे? शुभ सकाळ मॅडम. तुम्हीच काय हो? नाही पोस्टमन आहे. शिट्टे मारून बसलोय. माफ करा साहेब तुमका उगाच त्रास दिले. काय रे भांग पिऊन येलोस काय? हो साहेब भांग पिवतो नसता भांग काढूचो असता. हे बाबा किलबिल पाटे येते इन्स्पेक्टर राहिले. आधीच सांगायचा ना. विचारलं. अरे पोलीस स्टेशनात दिलाय तो बाबा. कंडक्टर भेटलो असं वाटलं. इन्स्पेक्टरच भेटलो ना. माफ करा साहेब चुकी झाली. काय तक्रार आहे? मॅडम काय सांगू म्हणजे लय मोठी तक्रार. काय तक्रार आहे? माझी बायको माका सोडून माहेरात पळून गेली. काय बोललास? परत बोल. हो साहेब माझी बायको माका सोडून माहेरात पळून गेली. अरे मग पार्टी कर मजा कर. हो साहेब असे काय बोलतात? अरे या गोष्टीसाठी लोक कोंबडे कापतात बकरे कापतात नवस बोलतात. काही लोक अनुवानी पायान चलत जातात. ही गोष्ट तुझ्याकडे चला नेली तुला नकोशी झाली या ते नशिबान असस तू. आम्हाला बायकोचं फोन येतं. आणि घरात कधी येतलं जेवण करूचा लादी पुसूच्या. बघलाच ना मंडळी. चोर असताना किंवा पोलीस बाहेर माणूस किती शहर असलो ना तरी बायको समोर पावसाळा होऊनच जाऊचा लागता. बरं आता जाऊन दे. बायकोचं नाव काय तुझ्या? आणि बायकोचं नाव अंजली. काय पतंजली? हो साहेब अंजली अंजली. हा दिसत कशी तुझी बायको? माझी बायको दिसाक एकदम पत्रो. नीट आठव भंगार होती का बायको होती? पत्रो म्हणजे म्हणतात ना हिरोईन करीना कपूर. बाबू सोडून जातलेच ना. कशा साहेब? म्हणजे ती करीना कपूर तुझा आलेला कपूर. भांडे तुम्ही जरा गप्प बस. तक्रार तरी ऐकून ठेवा. शिंदे सांगतो की त्याच्या बायकोच बोलवून ठेवा. बाबा माका ती गोष्ट सांग. तुझं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. मग गेला पडा लागतं ना तुझा. गोड बोले. तिच्या फिरमाची मनाला काही सुचना. डोळे बंद केल्यावर फिलिंग तिच्या असण्याची डोळे उघडून दिसना. काय बोल तू हे का सोडून बाहेरच कशात राहतस? हो मॅडम यांच्या बाहेर दुसऱ्या बाई बरोबर चालू असता. कोणती बाई? मानसी. कोणतरी मानसी म्हणा ना त्यांच्यावर वर्गातली मैत्रीण. हो पण ते बोलवून घ्यावा. चिंता होते का जरा बोलवून घ्यावा. ओ पांडे मग कशी बायका सांगण्याने सांग तुझा राजा तू मला बनवशील का? माझ्या नावाचा मॅडम माका बोलावलं तुम्ही? तू हे ओळखतस काय? हो मॅडम मी होतो प्रसाद. आम्ही एकाच शाळेत होतो. अगं पण यांचा लगीन झाला असं तू ह्यांच्यामध्ये काय करतं? काय यांचा लगीन झाला? कोण आहे याची बायको? कोण म्हणजे मी असं? तू असायची बायको. मग त्या दिवशी आंब्याच्या बागेत कोणाबरोबर
नाहीतर बाजारापासून चालू असा कोण ठरवली खयचो यो उडून ठेवा का जी एवढी चांगली बायको असता का बाहेर अशी लग्न कशा करतेस रे साहेब त्याचा कसा आला बायको आणि मोबाईल सारखेच असतात म्हणजे कसं किती जरी चांगलं मॉडेल घेतलास ना ते नंतर पश्चाताप होता आणि थोडे दिवस थांबलं असतंय तर चांगला 5G मॉडेल भेटला असता असं काय नाही आवड मला याची मी त्यालाच आणलं पुण्याला आता मानलं आवड मला याची मी त्यालाच आणलं काय रे लगीन झाल्या बाईवर अशी लपडी करत काय नाही साहेब तसं काय नाही मग कसा आता सगळा मी आणि मानसी ह्यो प्लॅन केलेलो सगळं त्याचं सांगण्यावर होय होय ह्यो माझाच प्लॅन होतो आठवड्याभर मी प्रशांतला फक्त रोज दारू पिऊन असता त्याच्या आणि त्याच्या बायकोचा रोज भांडण होत असता आणि तसं पण माझा आणि मानसीचा 2 वर्षापूर्वी लगीन झाला म्हणजे सगळा खोटा होता तर बरं झालं तुमची तक्रार न घेताच विषय सुटला. माफ करा मला प्रशांत माझी खूप मोठी चूक झाली आहे आजकाल माझ्याकडनं चुकला अरे तुम्हाला दोघांना माफी मागूची असेल ना तर ह्यांची मागा कारण तर सरपंच साहेबांच्या आपण आज रविवारचा सत्कार करू गयो तसे पण ते आपल्याकडे येऊचेच असं हो साहेब ते बघा सरपंच साहेब इले आमचे सरपंच हिरोला पडतोय भारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी साहेबांका काय येणार रे राम 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 असं काय चालला आजकाल लोक लावालावीची कामं करतो त्यांनी तर चांगलं काम केलं आपण यांचो सत्कार करू गयो ए वडबले शाल आणि श्रीफळ घेऊन ये रे सरपंच साहेबाच्या हातात आज आपण रवीचा सत्कार करूया साहेब ठीक आहे धन्यवाद एवढा कसा करायचा दे बाबा आपले कसा आहे ना दुष्काळ पडलो त्यामुळे कसा सांभाळून घेऊया तुम्ही आता समजावून घेवा आता पण तरी पण माझी एक अडचण आहे माका लग्नाआधी सांगितलेला मुंबई फिराक घेऊन जातो मग त्याचा काय झाला ओ मॅडम तुम्हाला कसा समज घालायचा निवड झाल्यानंतर कोण कधी प्रचार करता काय राजकारणातली गोष्ट तुमच्या लक्षात नाही यायची असं द्या आता बघितलास ना नवरा बायकोचा नाता ना कार्टून मधल्या टॉम आणि जेरी सारखे असता किती जरी भांडली ना तरी एकमेकांशिवाय रवा शकत नाही कुणी लहान तर कुणी मोठा होऊन जगाचा असता सोबत जाताना काय घेऊन जातलं म्हणून प्रत्येक नाता हृदयापासून जपूचा असता धन्यवाद ब्रेक